आम्ही आज आलोय फणसरच्या अभयारण्यामध्ये आणि इथं आल्या आम्हाला दिसलं वाघ. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आपण आज आलोय फणसरच्या अभयारण्यामध्ये खास वाघ बघायसाठी. मित्रांनो, आम्ही आत आलो आणि 60 रुपयाची पर पर्सन तिकीट घेऊन आपला शोधकाम चालू केला आणि पुढे गेलो. थोड्या वेळाने आम्हाला वानरं दिसली. आणि मित्रांनो, हा रायगड जिल्ह्यामधील खूप सुंदर असा अभयारण्य आहे आणि ट्रेकिंगसाठी खूप छान असं ठिकाण आहे. तर मित्रांनो, हा जंगल लगभग 70 चौरस किमी मध्ये पसरला आहे आणि त्यात आम्ही 7 ते 8 किलोमीटर चाललोय, पण आम्हाला माकडांशिवाय दुसरा काय बघायला भेटला नाही. मग आम्ही निराश होऊन परत निघालो बाहेर. नंतर मग आपण एक्सप्लोअर करणार आहोत कोरलाई किल्ला, जो रायगडमध्येच आहे. आणि हा समुद्र किनाऱ्याजवळील ऐतिहासिक किल्ला, जो पोर्तुगीजांनी 16व्या शतकात बांधला. आणि समुद्र मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला खूप महत्त्वाचा होता. आणि किल्ल्यावरती जाण्यासाठी 25 ते 30 मिनिटं लागतात. ट्रेक काय एवढा मोठा नाही. हा आहे कोरलाई किल्ल्याचा मुख्य दरवाजा आणि इथून सुरू होते इतिहासाच्या प्रवासाची सुरुवात. आणि आता आपण किल्ल्याच्या आत प्रवेश केला. आता आपण आहोत पोर्तुगीजांनी बांधलेल्या जुन्या इमारतीजवळ. युद्ध, पहारा आणि इतिहासाच्या गडबडीमध्ये श्रद्धेला खूप मोठे स्थान होते. त्यामुळे सगळ्या किल्ल्यांवर छोटे छोटे देवस्थानं पाहायला मिळतात आपल्याला. आणि ही आहे या किल्ल्यावरील तोफ. पहिल्या काळामध्ये ह्या तोफांचा उपयोग किल्ल्याच्या संरक्षणासाठी केला जायचा. आणि आता आपण किल्ल्याच्या सर्वात उंच भागावर उभे आहोत आणि इथून किल्ल्याचा व्ह्यू खूप भारी दिसत आहे. आणि या दरवाज्यामधून आपल्याला डायरेक्ट समुद्र किनारा दिसून येतो. आणि या किल्ल्याचं बांधकाम जरा ठिसूळच झालाय आणि तटबंदी तर काय नाहीशीच झाले. नंतर पुढे गेलो आणि आपल्या समुद्र किनाऱ्याचा बेस्ट व्ह्यू बघायला भेटला. नंतर मग गेलो आम्ही लाईट हाऊस बघायला. लाईट हाऊसला तर खूप चालायला लागत होतं. मग रिटर्न जायचं ठरवला आणि जाता आता आपली बेस्ट आयकॉनिक पोच, ती पण पाण्याच्या टाकीवर उभं राहून. तर आता आपण आलोय काशिद बीचवर आणि इथं आलो आणि बघतोय तर बाहेर खूप दुकानं अशी लागलेली होती कपड्या बिपड्यांची. नंतर मग आम्ही गेलो फोटोशूट करायला. फोटोशूट केला आणि नंतर मग आम्हाला पोहायचं होतं आणि आम्ही मोबाईल सर्व गाडीत ठेवले. आणि मित्रांनो, आपला ब्लॉग आता संपलाय आणि आता मी चाललोय समुद्रात पोहायला. आणि भेटूया पुढच्या भागात. लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा.